नमस्कार. तुम्हाला जे पाहिजे ते प्रत्येक वेळी न मिळता तुम्ही जसे आहात तेच तुम्हाला मिळतं. म्हणजे काय? तर यात आकर्षणाचा सिद्धांत येतो. आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये तुमच्या आतून ज्या वेव्ज येतात, व्हायब्रेशन्स येतात विचारांच्या, किंवा तशी फ्रिक्वेन्सी येते, आणि ज्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या फ्रिक्वेन्सी कुठल्या लेवलच्या आहेत, कुठल्या स्तराच्या आहेत, तर तशा फ्रिक्वेन्सी तुम्ही ज्यावेळी युनिवर्समध्ये पास करता किंवा त्या जातात आणि तशा प्रकारे युनिवर्समधून तुम्हाला ती गोष्ट मिळत असते. तर इथं आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे समान गोष्ट समान गोष्टीकडे आकर्षली जाते, किंवा समान गुणधर्म असलेली दोन व्यक्ती जवळ येतात किंवा त्यांची मैत्री होते, किंवा समान विचार, ज्यांचे विचार जुळतात त्या दोन व्यक्ती एकत्र येतात. तर इथं आकर्षणाचा सिद्धांत हे सांगतो की जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टीची, त्या वस्तूची व्हायब्रेशन्स, त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला ट्यून करावी लागते. आणि ती व्हायब्रेशन्स, ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला ट्यून करताना तुमच्या विचारांची व्हायब्रेशन्स, त्याची फ्रिक्वेन्सी, त्याच्या मागचे इमोशन्स, त्याच्या मागच्या भावना, त्याचे व्हायब्रेशन्स, त्याची फ्रिक्वेन्सी, ही जर समोरची एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे किंवा समोरची एखादी वस्तू तुम्हाला पाहिजे, त्याच्याशी मॅच झाली, त्याच्याशी ट्यून झाली, तरच ती गोष्ट तुमच्या हाती येते किंवा तुम्हाला ती मिळते. इथं हा आकर्षणाचा सिद्धांत आहे ना, तो तुमच्या विचारांवर पण अवलंबून आहे, पण विचारांच्या मागे ज्या भावना आहेत आणि त्या भावना किती तळमळीच्या आहेत, किती तीव्रतेच्या आहेत. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला वर्गात पहिला नंबर काढायचा असतो, पण त्याला त्याच्याबरोबरच्या एक दोन मित्रांची भीती असते की ती मुलं पण हुशार आहेत, कदाचित ती माझ्या पुढं जातील आणि त्यांचा पहिला नंबर येऊ शकतो, अशी एक प्रकारची भीती त्याच्या मनात असते. तशी ती दोन मुलं आणि हा मुलगा, तिघही मुलं हुशार असतात, तिघही मुलं अभ्यास करतात, पण इथं जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास, की मी पहिला येणार आहे, पण कदाचित त्याचा अभ्यास जास्त असेल दुसऱ्या मुलाचा तर माझा दुसरा नंबर येऊ शकतो. तर ही भावना जर तिथं निर्माण झाली, अशी व्हायब्रेशन्स तिथं निर्माण झाली, तर तुमच्या आकर्षणाचा सिद्धांताला अडथळा येतो. कारण इथं सबकॉन्शियस माइंडला किंवा अंतर्मनाला माहीत नाही आहे की तुम्ही काय बोलताय, खरं बोलताय का खोटं बोलताय, पण त्यामागे भावना कशा लपलेल्या आहेत किंवा भावना किती तीव्र आहेत त्याच्यावर त्याचा रिझल्ट अवलंबून असतो. तर त्या मुलाला असं वाटतं की मी पहिला येऊ शकतो, पण हा माझा मित्र आहे, तो कदाचित जास्त अभ्यास करतो किंवा तो हुशार आहे आणि तो माझ्या पुढं जाऊ शकतो. असं जरी वारंवार त्याच्या मनात आलं तरी त्याची व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सी मनाच्या विचारांची बदलते आणि ते फर्स्ट नंबरची जी व्हायब्रेशन्स असतात पहिला नंबर काढण्याची, तर ती युनिवर्सशी ट्यून होत नाहीत, मॅच होत नाहीत. त्याच्या डोक्यात आलेलं असतं की मधून येतं ना ते की कदाचित तो मित्र पहिला नंबर काढेल किंवा माझ्या पुढं जाईल. तर तशी त्याच्या मनात भीती येते आणि त्या भीतीमागच्या भावना तीव्र असतात, त्याची तळमळ जास्त असते. त्याच्यामुळं त्याच वेव्स युनिवर्समध्ये पोचवल्या जातात आणि तशा प्रकारे युनिवर्समधून त्याला तो रिझल्ट मिळतो. मग त्याचाही तो अशा भीतीनं त्याचा जो पहिला नंबर यायचा तो दुसरा नंबर येतो. अभ्यास सेमच असेल
एव्हाना अभ्यास याचा त्याच्यापेक्षा जास्त असेल, पण त्यानं ज्या भावना व्यक्त केल्या किंवा त्यानं जी भीती व्यक्त केली त्याच्यानुसार तो रिझल्ट त्याला दुसऱ्या नंबरचा आला. म्हणजे असा आकर्षणाचा सिद्धांत इथं काम करतो की जिथं तुम्हाला जे पाहिजे ते अगदी मनापासून त्या भावना आल्या पाहिजेत, त्याच्यामागे तळमळ आली पाहिजे, तशा व्हायब्रेशन्स आल्या पाहिजेत विचारांच्या, आणि त्या व्हायब्रेशननुसार युनिवर्समधल्या त्या गोष्टीची किंवा त्या वस्तूची फ्रिक्वेन्सी तिथं मॅच झाली पाहिजे, ट्यून झाली पाहिजे, तरच ती गोष्ट मिळते, तरच ती अचिव्हमेंट आपल्याबाबत घडते. अन्यथा ते घडत नाही. म्हणजे म्हणून इथं सतर्क राहावं लागतं व्हायब्रेशनविषयी, आपल्या विचारांविषयी, की आपण भले दिवसभर विचार करत असू की आपण पॉझिटिव्ह विचार करतो आहे एखाद्या गोलबाबत, की आपल्याला हा अचीव्ह करायचा आहे, पण जर दिवसभरातनं 2-3 विचार जरी त्याला क्रॉस गेले तरी त्या गोष्टींना अडथळा येतो, तुमच्या गोलला अडथळा येतो, आणि तो गोल तुम्ही सहजपणे अचीव्ह करू शकत नाही. तो गोल परत जड जातो किंवा थोडासा मागे पुढे होतो, त्याचा काळ लांबतो, आणि सर्वस्व आपल्यावर अवलंबून असतं. असं काही नसतं की या विशिष्ट परिस्थितीमुळं तो गोल लांबला गेला आहे किंवा एखादी गोष्ट घडली आणि त्याच्यामुळं मला तो गोल अचीव्ह नाही करता आला. अशी कुठलीही गोष्ट तिथं नसते. इथं आपल्या विचारांवर अवलंबून असतं, आपल्या सकारात्मकतेवर अवलंबून असतं, आपल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, ज्या आपली फ्रिक्वेन्सी आहे, आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या इमोशन्स आहेत, या सर्व गोष्टींवर तिथं हे सगळं अवलंबून आहे की तुम्हाला तो गोल कधी अचीव्ह करायचा आहे. आणि इथंच आकर्षणाचा सिद्धांत काम करतो की जिथं तुम्ही वारंवार त्या गोष्टी रिपीटेडली बोलताय, मनातनंही तोच विचार येतो आहे, तशाच सेम तीव्र भावना मनात आहेत, तोच पॅटर्न तुम्ही सातत्यानं राबवताय, त्याच्याविषयी फर्म आहात, कॉन्फिडंट आहात, स्थिर आहात, कुठंही तुमचं व्हायबल होत नाही आहे मत तुमचं, किंवा इफ बट जर तरची गोष्ट तुम्ही बोलत नाही आहे, तर असं केलं तर कदाचित तुम्ही तिथं त्या विचारावर स्थिर राहू शकता. आणि सातत्यानं रिपिटेशन्स केले त्या गोष्टींच्या, त्या विचारांच्या, त्या भावनांच्या आणि त्याच्यामागच्या कृतीच्या. विचार, भावना या तर हव्यात, पण त्याच्याबरोबर आपलं कर्मही हवं, की त्या ॲक्शन हवी, की तसं तुम्ही ॲक्शन किंवा कर्म करत गेला की तो गोल तुम्हाला अचीव्ह होतो. आणि इथं तुम्हाला जसं पाहिजे तुमच्या मनात आहे तसंच घडतं. इथं आकर्षणाचा सिद्धांत लागू पडतो. पण तुमचा गोल वेगळा आहे आणि त्याच्या मागचे विचार वेगळे आहेत, तर तिथं तो विचार क्रॉस होतो, तो विचार तिथं रुजला जात नाही आहे, अंतर्मन गोंधळात पडतं, आणि त्याच्या गोंधळामुळं जो आपल्याला गोल अचीव्ह करायचा होता तो राहून त्याच्या मागचा जो हे असतो की दुसरा गोल, किंवा जे आपल्याला दुसरी गोष्ट अपेक्षित असते, की जी भीतीपोटी आपण ती गोष्ट म्हणत असतो की हे होतं आहे, हा गोल माझा अचीव्ह होणार आहे, पण असं झालं तर, असं वारंवार जर ते बिंबवलं गेलं तुमच्या अंतर्मनावर किंवा त्याच्या व्हायब्रेशन्स गेल्या, तर तो गोल अचीव्ह करण्याचा सोडून एखादी दुसरीच गोष्ट तुमच्याबाबत घडते आणि त्याला आपले विचारच जबाबदार असतात. त्यामुळं आकर्षणाचा सिद्धांत मांडताना किंवा त्याचा अवलंब करताना पूर्णतः सतर्क राहून त्या गोष्टींविषयी पूर्ण आखणी करून त्याच्या विचारांची फ्रिक्वेन्सी, त्याचे व्हायब्रेशन्स, त्याच्याविषयी जर आपल्याला काही ॲफर्मेशन्स द्यायचे असतील तर त्याची मांडणी, तंतोतंत मांडणी, त्या अफर्मेशन्स आपण म्हणताना आपण त्या वर्तमान काळातल्या देतो आहे का, चालू वर्तमान काळातल्या देतो आहे का, किंवा पूर्ण वर्तमान काळातल्या देतो आहे का, तर तशाच अफर्मेशन्स आपण तिथं देत राहणं. त्यानुसार विचार तुमचे तयार होतात. विचारांमुळं हळूहळू तुमचं इतके विचार पक्के होतात की तुमचं तसंच सेम कर्म घडायला लागतं. आणि तसं कर्म घडायला लागलं की जे गोल तुम्हाला अचीव्ह करायचं आहे,
जे टार्गेट तुम्हाला अचीव आहे त्या पद्धतीची परिस्थिती हळूहळू निर्माण व्हायला लागते. त्या पद्धतीच्या गोष्टी व्हायला लागतात. जी काही माणसं लोक तुम्हाला मदतीला येणार आहेत त्या पद्धतीची माणसं तुमच्या मदतीला येत राहतात आणि अशा पद्धतीनं हा सगळा प्लॅटफॉर्म तयार होतो आणि अशा रीतीनं तुम्हाला तो गोल अचीव करता येतो आणि अशा पद्धतीनं इथं आकर्षणाचा सिद्धांत लागू पडतो. धन्यवाद.